कारण तुम्ही दिल्लीला चाललेले आहे, काय कशासाठी चालले, काय काय सांगा? केलं ना, ऑन केलं ना. अरे माईक ऑन केलं तुझं. तुम्ही दिल्ली दौऱ्यावर चाललेले आहात, काय प्रयोजन आहे तुमच्या दिल्ली दौऱ्याचं? काय नाही, दिल्ली माझं एक मीटिंग होती पार्लमेंटमध्ये एका डिपार्टमेंटची, त्यासाठी मी चाललेलो आहो आणि त्याच्यासाठी मी चाललो आहे. आणि पण एवढा मोठा गाजावाजा कशासाठी होतं तेच मला काही कळलं नाही. आधी काँग्रेसनं तृणमूलला विलिनीकरणाची ऑफर दिली होती, काल राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील विलिनीकरणाची ऑफर दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणानं तो उशीर झालेला होता. आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे. आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो आहे. फार पहिलेच आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. छगन भुजबळांचं याच्यावर म्हणणं आहे भाऊ की वेळ ठरवेल काय, त्यांच्याकडून काही अजून सकारात्मक प्रतिसाद नाही, आता इथून पुढे काय काँग्रेस होईल. तुम्हाला तेच सांगतो की आता प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. आदरणीय राहुलजी गांधी असतील, खरगेजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मंथनाला, कारण की देश महत्त्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्त्वाची आहे, संविधान महत्त्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतो आहे. काल प्रफुल्ल पटेल असं म्हटले की मला काँग्रेसकडनं मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, परंतु मला शरद पवारांना सोडायचं नव्हतं म्हणून मी गेलो नाही. प्रफुल्लभाई काय बोलले? प्रफुल्ल नाही, सॉरी, छगन भुजबळ. छगन भुजबळ साहेबांनी आता ते काय मानतात आहे, काय बोलतात आहेत, मला काय माहिती नाही. त्यांना काय प्रस्ताव होता त्यावेळेस त्याची मला माहिती नसल्यामुळे मी आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण भुजबळ साहेबांची ती कॅपॅसिटी नव्हती असं माझं म्हणणं नाही. ते ओबीसीचे आमचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ती संधी गमावली असं मी म्हणेन. कुठेतरी तृणमूल काँग्रेस असो किंवा आता शरद पवार गट असो, दोन्ही विलीनीकरणाची चर्चा होत आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेस कुठेतरी या सगळ्या पक्षांना सोबत घेऊन पुन्हा मोड बांधण्याची वेगळी प्रक्रिया नाही, प्रक्रिया सुरू आहे आता आणि आता त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे. आणि मतं जे सेक्युलर मतं विभाजित होत होती त्या मतांना आता एकत्रित करणं आणि देश विकणारं आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवणारं जे सरकार केंद्रामध्ये आहे नरेंद्र मोदीचं, भाजपचं, त्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच आता एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि ते काम काँग्रेस पार्टी करते आहे. तृणमूल काँग्रेसला सातत्यानं धक्के बसत आहे, म्हणजे सोडून जातात. ठीक आहे, आपल्याला लक्षात असेल की ते काही तृणमूल काँग्रेसचाच विषय नाही, देशभरातल्या जेवढे काही राज्यातले पक्ष होते त्या पक्षाची गत भारतीय जनता पार्टीने आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने कशी केलेली आहे हे प्रत्येक राज्यात आपण पाहतोय. महाराष्ट्रात तेच उदाहरण आहे. घरात घरं भांडण लावून टाकली. शरद पवार सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्याचं. उद्धव ठाकरे साहेब सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला आपण पाहिलं तर लोकशाही संपुष्टात आणण्याचं, लोकशाहीची पाळंमुळं खोदण्याचं काम BJP केंद्रामध्ये बसून करते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. धनंजय मुंडे यांनी काल म्हटलं की त्यांची इच्छा व्यक्त केली आहे प्रत्यक्ष की मंत्री करायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. आता ते सरकारमधले आणि त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे. त्यांची इच्छा असेल तर पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो पक्षाचा भूमिका असते. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरची काय प्रतिक्रिया देऊ शकतो. नाही, ऑफर आम्ही कोणालाच दिलेली नाही. आपला गैरसमज आहे.
ही जी काही परिस्थिती आहे त्याचा पवार साहेबांनी सुद्धा, सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच्यावरचा उल्लेख केलेला आहे आपल्याला. तर ह्या प्रक्रिया सुरू आहे आणि सगळ्यांना वाटतं की आता एकत्रित आलो पाहिजे, मताचं विभाजन थांबवलं पाहिजे आणि देशहितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी काँग्रेसच्या सोबत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या अनेक राज्य पातळीच्या पक्षामध्ये ती भूमिका सुरू झालेली आहे. काँग्रेसकडे वंचितला अमरावतीत पाठिंबा देण्याची हालचाल सुरू झालेली आहे. ते राज्याच्या याच्यामध्ये संघटनेमध्ये काय निर्णय आहेत आता ते प्रदेश अध्यक्ष घेतात आहेत. सबका अयशस्वी ठरतं असं वाटतं की तुम्हाला इतक्या उमेदवारांनी माघार घेतली, एक उमेदवार निवडणुकीत बघा, हे आमच्या पक्षातलं अंतर्गतली बाब आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा पक्षाची मीटिंग होईल त्याच्यावर आम्ही चर्चा करू. मी आता मूल्यांकन आणि हे करण्याचं माझं काम नाही आहे. हे हायकमांड सगळ्या गोष्टीचं वर लक्ष ठेवत आहे. पण आम्ही पक्षाच्या जेव्हा बैठक होईल त्यावेळेस या विषयावरची चर्चा पक्षाच्या अंतर्गत मीटिंगमध्ये आम्ही करू. हा विषय मांडणार का भाऊ हायकमांडकडे की महाराष्ट्राची काही हायकमांडला सगळे घडामोडी माहिती असतात. मी स्वतः अध्यक्ष राहिलो महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे हायकमांडचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं, संघटनात्मक गोष्टीवर लक्ष असतं. त्याच्यामुळे आम्हाला मांडायची गरज नाही. जे काही चांगलं होईल, वाईट होईल, त्याच्या सगळ्या गोष्टीची नोंद हायकमांड घेत राहतं. हो, उमेदवार जर कुठेतरी नेत्यांवर आरोप करता, यशोमती ठाईवर जसं हर्षदीप देशमुख हे आरोप करतात, कसं पाहता तुम्ही? म्हणजे काँग्रेसचेच उमेदवार मला मी तुम्हाला सांगितलंय वारंवार की मी भंडारा गोंदियाच्या मध्ये 10 वर्षापासून नव्हतो. त्याच्यामुळे मी जास्त काळ भंडारा गोंदियात देतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अमरावतीत काय चाललं, यवतमाळात काय झालं, की चंद्रपुरात काय झालं, हे सगळं बघण्याचं काम माझं नाही आहे सध्या. आणि त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे, हे एवढंच मी म्हणेन. वो हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से तृणमूल कांग्रेस के लोग कांग्रेस में विलीनीकरण की बात चल रही थी, वहीं महाराष्ट्र में एनसीपी को लेके भी ये बातें चल रही है। एनसीपी का ऑलरेडी पहले ही प्रस्ताव था विलीनीकरण का. तो ऑलरेडी अभी सबको ये लगता है कि जिस तरह से केंद्र में बीजेपी की नरेंद्र मोदी की सरकार ने संवैधानिक संस्था को ख़त्म करने का काम, संविधान को ख़त्म करने का काम और देश को बेचने का काम जो शुरू किया है, तो देश बचना चाहिए और कांग्रेस के साथ बच सकता है. ये भूमिका अब सब राज्यों की जो पार्टियां उनके समझ में आ गया है. और इसलिए ममता बनर्जी हो, शरद पवार जी हो, कई जो सेकुलर वोट की राजनीति करने वाले जो पक्ष है, वो सबको लगता है कि अब देश बचाने के लिए कांग्रेस के साथ आना चाहिए और वो प्रक्रिया अब शुरू हो गई है. जिस तरीके से तृणमूल कांग्रेस की अगर बात करें तो उनके सांसद बीजेपी को समर्थन दे रहे हैं, क्या लगता है कहीं ना कहीं दबाव की राजनीति चालू है? आपने देखा होगा, अपन महाराष्ट्र में है, महाराष्ट्र में शरद पवार के घर को तोड़ा गया, जो नरेंद्र मोदी की सरकार ने, बीजेपी ने तोड़ा, ये तो सबको पता है. उद्धव ठाकरे की पार्टी तोड़ा. तो जिस तरह से राजनीति बीजेपी ने करना शुरू करी है, क्योंकि वो लोकतांत्रिक व्यवस्था को मानना नहीं चाहते, वो हिटलरशाही, हुक्मशाही जिस तरह से लाई जा रही है वो अपने लोकतंत्र में हिंदुस्तान में देख रहे हैं. तो तृणमूल कांग्रेस में भी जिस तरह से चल रहा है, उनके पूरे टुकड़े टुकड़े करने का काम शुरू है, तो बीजेपी कर रही है. तो किस तरह से दबाव लाते, कैसे ईडी का दबाव लाते, कैसे सीबीआई का दबाव लाते हैं, अब देश के लिए कोई नई बात नहीं हुई है. लोग कोई खुशी से इनके साथ नहीं जाता, दबाव के आधार पर वो लोगों को लेके जाते हैं. ऐसे आपने कई देखा है जिनके ऊपर आज जैसे कई मुख्यमंत्री इनके हैं, जैसे असम के मुख्यमंत्री है, उसके ऊपर ही भ्रष्टाचार के आरोप इनने लगाए. पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री जो बनाया अभी बीजेपी ने, उसके ऊपर भ्रष्टाचार के आरोप खुद मोदी जी ने लगाए हैं. उन्हीं लोगों को मुख्यमंत्री इन लोगों ने बनाया है. तो वॉशिंग मशीन की जो बात चलती थी हिंदुस्तान में, तो वॉशिंग मशीन देख रहे लोग. तो दबाव तंत्र, आरोप, ईडी और सीबीआई का कैसा वापर किया जाता है, संस्था का कैसा वापर किया जाता है, वही सब देश देख रहे हैं. और माननीय सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने युवाओं को कॉकरोच कहना, ये तो देश के लिए बड़ा दुर्भाग्य है. और इसलिए युवाओं में जो अब भावनाएं बन गई है और युवाओं में जितना गुस्सा जल रहा है, जैसे नेपाल जैसी घटना देश में ना हो, ये हम प्रार्थना करते हैं. लेकिन युवाओं में बेरोजगारी की वजह से उनकी जो मानसिकता अभी जो बनते जा रही है, वो भी आप देख रहे हो. तो इस तरह से युवाओं को भी इन लोगों ने छोड़ा नहीं, उनको कॉकरोच तक का दिया. उसका समर्थन करने वाली बीजेपी हमने देखी है. जय भीम बोलो,
तो भी वो अराजकता होती है, ऐसे महाराष्ट्र का मुख्यमंत्री कहता है। तो मुझे ये लगता है कि अब जय भीम का नारा बाबा साहब अम्बेडकर जी का है, और बाबा साहब अम्बेडकर जी का बारे में कुछ बोलना, उनके अच्छे के बारे में बात करना, वो अराजकता होती है। वो राज्य के मुख्यमंत्री उस बात का अराजकता कहते हैं। तो मुझे लगता है कि लोकतांत्रिक व्यवस्था का जो निचला व्यवस्था जो बीजेपी ने पैदा किया है उसका परिणाम है। और सब लोग चाहते हैं कि कांग्रेस एक ऐसी पार्टी है कि यही पार्टी आप देश को बचा सकते। आज दिल्ली आप जा रहे हैं, बैठक है वहाँ पे, क्या लगता है विलीनीकरण को लेकर चर्चा होगी? नहीं, मैं उस बैठक में नहीं हूँ, लेकिन जो प्रक्रिया शुरू है उसके ऊपर हमारी नज़र है, और इसलिए मैंने आपके सामने ये सब बात रखी। मिशन टाइगर महाराष्ट्र में चल रहा है, उसी को लेके कहीं ना कहीं ऐसी भी चर्चाएं आ रही है कि 7 जो सांसद है उद्धव ठाकरे गुट के, वो शिंदे में जा सकते हैं। देखो, कोरोना अभी तो कल तक तो वोटिंग मशीन में खेल किया जाता था। मध्य प्रदेश में आपने देखा कि नटराजन के फॉर्म में कैसा अब कुर्सी चोर ली, अभी ये वोट चोरी, कुर्सी चोरी, अब बीजेपी क्या क्या करेगी ये। और वैसे ही अब उद्धव ठाकरे जी के सांसद तोड़ने का जो काम शुरू हुआ है, तो ये तो खुले से है, ये तो व्यभिचार नहीं हुआ है। अब तो ये बहुत ही अच्छा काम हो गया है, पाक काम हो गया है। ऐसे वो बीजेपी समझती है जो लोकतांत्रिक व्यवस्था को नहीं मानने वाली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.